त्या बाहेरच्या बॉक्सचा आवाज दिला तरी चालेल. राम 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 संत समागम एखादी परी. कडक करा आवाज, बेस कमी करा, बेस ऑलरेडी आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाची. कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेची भली. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाची. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनं नीलाम्बुजश्यामलकोमलांगं सीता समारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत। जय जय श्री राधा रमन, जय जय श्री नवल किशोर, जय जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन। विपुल्या सुन लो मेरी पुकार, पवन सुख नदी बारंबार, पवन सुख नदी बारंबार।
दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार। संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी बोलताना विकू कमी करा, स्पष्ट आवाज द्या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर असा चार चरणासाठी सेवेसाठी मी अभंग निवडला। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आल्यानंतर तुम्ही काय करा तर एकदा तरी संतांचा समागम करा, आणि एकदा का त्या संतांचा समागम जर तुम्ही केला तर अजिबात तुम्ही वाया जाणार नाही। महाराज म्हणता संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती। ऐका, जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे आणि काही गोष्टी अनावश्यक आहे, काही गोष्टी आवश्यक आहे आणि काही गोष्टी अनावश्यक आहे। मग अनावश्यक गोष्टीकडे माणसानं जाऊ नये। मग आवश्यक काय आहे जीवनामध्ये तर जीवनामध्ये चांगले विचार, चांगल्या विचाराचे माणसं किंबहुना संत समागम हा अतिशय आवश्यक आहे। तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एक काम करा, तो संतांचा समागम करा। म्हणले महाराज कसा करा? म्हणले कसा का करा ना पण करा। अहो म्हणले कसा करा ते तर सांगा। म्हणले कसा करा, फक्त करा। म्हणले कसा म्हणजे? म्हणले एखादी परी, कोणत्या का परीनं होईना तुम्ही त्या संतांचा समागम करा, त्या साधूचा समागम करा। एखादी परी म्हणजे कोणत्या ना कोणत्या परीनं काय होईल? तुमचा फायदा होईल। म्हणले महाराज जर या जन्मात शक्य नाही झालं तर? म्हणले व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती। जर या जन्मात तुम्हाला कोण्या चांगल्या माणसाचा समागम करता आला नाही, साधू महात्म्याचा जर संगत करता आली नाही, जर त्या साधू महात्म्याचा समागम तुम्हाला नाही करता आला ना, जर यदा कदाचित जर पुढच्या जन्मात तुम्ही गुरं ढोरं कुत्रे वगैरे काही झालात, जर कुत्र झालात तरी एक काम करा, जर कुत्रच व्हायचं ना तर आमदाराच्या दारचं कुत्र होऊन बिस्किटं खाल्ल्यापेक्षा साधूच्या दारचं कुत्र व्हा, फायद्याचं आहे। हा, चांगल्या विचाराच्या माणसाच्या दारचं कुत्र होणं सुद्धा फायद्याचं आहे। अरे पुढच्या जन्मात जर कुत्रच व्हायचं ना तर कोणाच्याही दारचं कुत्र व्हायल्यापेक्षा चांगल्या महात्म्याच्या दारी जर कुत्र झालं तरी फायदा आहे। तिथं तुम्हाला काय घडल, काय होईल? म्हणले महाराज काही साधना करावं लागेल का साधूच्या समागमामध्ये? अहो म्हणले काहीच करायचं काम नाही। म्हणले काहीच नाही? अहो म्हणले काहीच करायचं काम नाही, फक्त येऊन बसा, वेगळं काही करायचं काम नाही। अहो म्हणले काही तर साधना करावं लागेल ना महाराज। हा, संत समागमात आल्यानंतर साधना असते, कान उघडे करून ऐका। साधनेशिवाय माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही। ज्या माणसाच्या जीवनात काहीच साधना नाही त्या माणसाचं जीवन कुत्र्या ढोरासारखं आहे। आपण माणसं आहोत ना, काहीतरी साधना लागेल का नाही जीवनामध्ये? कोणी माळ जपा, कोणी रामकृष्ण हरी म्हणा, कोणी श्रीकृष्ण गोविंदा हरे मुरारी म्हणा, कोणी हरिविठ्ठल म्हणा, कोणी ओम नमः शिवाय म्हणा, पण काही तर साधना करावं लागेल का नाही? साधनेशिवाय माणसाचे जीवन परिपूर्ण नाही। अभंग ऐका, अभंग पाठ होईल तुमचा। काही तर साधना करावं लागेल का नाही? साधनेशिवाय माणसाला मोठेपणा प्राप्त होत नसतो। ऐका, अतिशय गोड मृदंग वाजवतात आदरणीय रामदास बाबा, गोड वाजवतात, पण सहज आता बसले लगेच वाजवा लागले का? हा, अहो यांच्या जीवनात काही साधना घडली असेल तेव्हा तो मृदंग देवता प्रसन्न जाईल। हा, गोड गातात हे सगळे मंडळी, हे सहज गातात का? काहीतरी साधना घडली असेल। नाही नाही म्हणले सहज आले उभे केले टाळ गळ्यात दिला म्हणलं ते म्हणणं सुरू झालं नाही। अहो काहीतरी साधना घडली असेल का नाही? हा, गाणं असू द्या, वाजवणं असू द्या, काही असू द्या, यासाठी साधना लागते। त्याच्या पुढे बोलू, इतकी सुंदर साऊंड सिस्टीम आहे ना, ही चांगली लागायसाठी, चांगली घडायसाठी, चांगला आवाज येण्यासाठी काहीतरी साधना लागेल का नाही? बोला। नाही म्हणले ते आले लगेच बसवले कशावर? हा, मिक्सरवर। म्हणले हा द्या आता, काय द्या आता? कळलं पाहिजेत ना काय द्या, याच्यासाठी काय लागल? अभ्यास लागल का नाही? साधना लागल का नाही? नाही नाही तर मग कोणी सिस्टीम घेतली असते, कोण पळाले असते। म्हणजे आपल्याकडे बी सिस्टीम आहे, लावा। अरे तू जीवन मारशील रे महाराज लोक। हे लावता बी आलं पाहिजेत ना।
हा हे जर लावायचं असेल त्यासाठी काय लागेल साधना बोला 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 काय लागेल साधना लागेल स्वयंपाक करायचा आहे मग स्वयंपाक जरी करायचा असेल तर काहीतरी अभ्यास साधना लागेल का नाही हा नाही तर भाजीत मनभर मसाला आणि चव नाही कशाला म्हणजे काय झालं अहो म्हणले मसाले इतके टाकले पण अजिबात चव नाही काही फायदा आहे का म्हणले कशामुळं म्हणले अहो साधना नाही ना काय नाही साधना लागेल ना तुमच्या जीवनात जर साधना नसेल अभ्यास नसेल तर शून्य आहे माझी भाषा कळते ना तुम्हाला का रे हॉलमधले कीर्तनं थोडे जरा ताकदीनं बोलावं लागतात त्रासदायक असतात हे कीर्तनं कुठं पाहिजे हीच जर सिस्टीम बाहेर असती तर तुफान आवाज द्यायला असता पण आवाज द्यावा तर हॉलला थाडतो आणि कमी ठेवा तर महाराजला थाडतो सिस्टीम मला परेशान आहे धनू आला आणि धनू हॉल पाहिला धनू हा अतिशय गोड आहे धनंजय महाराज अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे स्पेशल फक्त सप्त्यासाठीच माणूस तो आला तो म्हणला दादा मित्र आहेत माझे सिस्टीमवाले मी होतो पुढं पण हॉल आला आणि तो म्हणला दादा काही फायदा नाही बरं का तुम्ही रिकामा त्रास देऊ नका आणि घेऊ नका का हॉल आहे आमचे साडू घरूनच फोन केला ते म्हणले बाबा आमचे साडू आलेले आहेत अमोल भाऊ ते म्हणले हॉलमध्ये कार्यक्रम आहे त्यामुळं आवाज दबतो मला एक सांगायचं काही जरी असलं पण काय लागत असते जीवनामध्ये बोला आता साधना लागत असते हा मेकअप जरी करायचा असेल चेहरे आलं तर त्यालाही अभ्यास लागतो की अगोदर फाउंडेशन लावायचं का अगोदर तुम्ही ठरवा आता बसल्या बसल्या हा मी नाही सांगत आता काही इतकं बारीक सांगायला थोडी उभा राहिलो मी हा अगोदर काय लावायचं हे कळलं पाहिजे ना नाही तर अगोदर जर रिकाम्या गोष्टी लावल्या तर चेहरा काळाडक होतो म्हणले बाई अशी बाई आणली बाई 20,000 रुपये दिले सिस्टीम याला कशाला मेकअपला पण नवरी काळी डग दिसा लागली अहो तिला कळलं नाही ना का काय लावा तिचा अभ्यास नाही काय नाही मग एकंदरीत काहीही करायचं असेल जीवनामध्ये तर साधना लागते अभ्यास लागते अन्यथा काही जमत रिकामा डोकं लावायचं नाही साधना नसेल तर हाल होतात माणसाचे ऐका मी कीर्तनावर उभं राहिलो आणि जर माझी साधनाच नसल मला विषय काय माझा मला बोलायचं काय हे जर कळालं नाही तर बस मांडवावरच्या गप्पाच आहेत आपल्या काय अर्थ आहे त्याला साधना लागल अभ्यास तुका म्हणे साधना लागत असते अहो तुकोबाराय अभंग ऐका संतांचा समागम करायचा मग त्या समागमात साधना करावं लागेल का तुकाराम महाराज म्हणले काहीच करायचं काम नाही साधना करायचं काम नाही म्हणजे असं कसं साधना करावं लागेल ना मी आतापर्यंत सांगितलं साधना करायची काही तर साधना लागेल ना महाराज म्हणले काही साधना करायचं काम नाही म्हणले काही करावं लागेल ना म्हणले नाही म्हणले मग काय करावं लागेल अहो म्हणले अनायास सगळं घडणार आहे काय घडणार आहे फक्त साधूच्या दरबारात जा कोण्या तरी महात्म्याच्या संगतीत जा वेगळी साधनाच करायचं काम नाही म्हणले साधना म्हणले तेथे राम नाम होईल श्रवण थोडा गेन द्यावा तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे ऐका काही साधना करायचं काम नाही थोडं कमी घेन वेगळी साधना करायचं काम नाही
तिथं जा, अनायास देवाचं भजन घडल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. तिथं देवाचं भगवंताचं नामाचं स्मरण होईल. कुठं? संतांच्या समागमात. आणि काय भेटल? घडेल भोजन उचिष्टाचे. हा, साधूकडे गेले, त्या महात्म्याच्या दरबारात गेलं तर प्रसाद भेटल. पण कोणता प्रसाद? उच्चिष्टाचा प्रसाद भेटल. हा अर्थ जर का उष्टा प्रसाद भेटल असा लावला तर संयुक्तिक होणार नाही. हा अर्थ एवढाच ऐकला माऊल्याने की बाबाचं उष्ट खाल्लं की तू प्रसाद असतो. हे तडाखाच लावला. बाबाच्या ताटात उरलं की म्हणले बाई बाबाचा प्रसाद आहे. बाई तू खायव सकून मी खाते जर साल मरसाल कोणाचं उष्ट खासाल तर. हा, मग उष्ट म्हणजे कोणतं उष्ट? ताटात उरलं त्याला उष्ट म्हणत नाही, ध्यानात ठेवा. तसं जर उष्ट खासाल तर कुंभमेळ्यात कित्येक साधू 40 वर झाले, अंगाला पान नाही, तोंडात पान नाही द्यायशा. ऐका नाही भागवत दादा, कुंभमेळ्यात 30 वर झाले, आंघोळ नाही केली एका महाराजानं. कळलं का? 30 वर्ष झाले आंघोळ नाही केली. आता नेमकं त्या महाराजाच्या ताटात खाली उरलं. बोला कोण खातं? प्रसाद आहे ना, घ्या ना. ताटात उरलं त्याला उष्ट म्हणत नाही आनंदा भाऊ, बरं का? त्याला उष्ट नाही म्हणत, ते उष्ट नाही खायचं. हा, आता मला 8 दिवस झाले खोकला चालू आहे, सारखा खोकला येऊ राहिला. यानायास जर डॉक्टरकडे गेलो तो जर माझा सकाम आवाज वाजला ते म्हणाल तुम्हाला टीबीच झाली. आणि जर मला जर टीबी झाली असेल आणि माझ्या ताटात जर उरलं आणि ते जर तुम्ही खाल्लं प्रसाद म्हणून तर काय होईल? प्रसाद तर भेटणार नाही, पण एक गोष्ट भेटल. काय? टीबी. बस जैसे हम वैसे तुम, खोकलते रो. म्हणून ध्यानात ठेवा, ताटात उरलं त्याला उष्ट्याला प्रसाद कधीच म्हणायचं नाही, ते खायचं नाही, बरं का? ध्यानात ठेवा. माय हो, या महिला मंडळी जास्त भाविक आहे. मग म्हणले महाराज घडेल भोजन उचिष्टाचे, याचा अर्थ काय लावायचा? अहो, ताटात उरलं त्या प्रसादाला उष्ट म्हणतात ना. उष्ट कशाला म्हणतात? अहो, ताटात उरलं त्याला उष्ट म्हणायचं, पण हे उष्ट नाही. ते कोणतं उष्ट मी प्रमाण देऊन सांगतो. आली मुखावाटे अमृत वचने. ऐकताना सगळे ध्यान देऊन ऐका. कोणाच्या उष्ट्याला प्रसाद म्हणायचं नाही. उष्ट कशाला म्हणायचं? साधूच्या महात्म्याच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाला उष्ट म्हणायचं. याचा अर्थ माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगला येतो. तुम्ही टाळ्यानं सांगितलं की आवाज महाराज चांगला येतो. चला ऐका, कशाला उष्ट म्हणायचं? त्याला उष्ट म्हणायचं. मग श्रीमद भगवद्गीता हे उष्ट आहे, पण कोणाचं? तुमच्या माम भावाचं का माझ्या? बोला बोला, कोणाच्या माम भावाचं? अहो, साक्षात भगवान गोपाल कृष्णाचं उष्ट आहे. काय? श्रीमद भगवद्गीता त्यांच्या मुखातून आलेली. काय? गीता हे तत्वज्ञान देवाच्या मुखातून आलं, मग ते उष्ट आहे. पण कोणाचं? देवाचं. मग ते उष्ट खायचं. हा, ज्ञानोबरायचं उष्ट काय? ज्ञानेश्वरी. तुकोबरायचं उष्ट काय? गाथा. एकनाथ महाराजाचं उष्ट काय? भावार्थ रामायण भागवत. मग ज्या साधूच्या महात्म्याच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान आहे ना, ते उष्ट ग्रहण करायचं. ताटात उरलेलं उष्ट खायचं नाही. मरसाल, बीपी होईल, अटॅक येईल, एखाद्याला टीबी होईल, ते उष्ट नाही खायचं. चला, इथपर्यंत आलो आपण. म्हणले कळलं महाराज आम्हाला. दुसरं चरण झालं आता 3रं चरण. म्हणले महाराज त्या साधूच्या त्या महात्म्याच्या दरबारात राहायचं. कसं राहायचं? महाराज म्हणले मी सांगतो असं राहा. कसे राहा? कामारी बटीक सेवेचा सेवक दीन रंक. या भूमिकेत राहा. साधूच्या घरी गेले ना तुम्ही, साधूच्या दरबारात गेले ना, देवाच्या दरबारात गेले ना, मग या भूमिकेत राहा. तुमचं भलं व्हायचं असेल तर कोणत्या? कामारी म्हणून राहा, बटीक म्हणून राहा, सेवक म्हणून राहा, सेवेचा सेवक म्हणून राहा, रंक म्हणून राहा. आणि जर या भूमिकेत जर तुम्ही राहिले ना तर त्याची भले, बाकीचे उपाशी तसे मेले तरी चालतात. काय बेन करायचं त्याचं? काय म्हणलो मी? साधूच्या देवाच्या दरबारात गेल्यानंतर कामारी म्हणून राहा, काम करणारे म्हणून राहा. हा, तिथं जाऊन गप्पा ना करू. हा, उचला चाट्या, चाट्या उचला. तू उचल ना. हा, देवाच्या दरबाराला काम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे.
कामारी म्हणून राहावं साधूच्या देवाच्या दरबारात, बटीक म्हणून राहावं, सेवक म्हणून राहावं, नाही सेवक राहता आलं तर सेवेचा सेवक म्हणून राहावं. या भूमिकेत जर तुम्ही राहिले, महाराज म्हणतात तेची भली. झाले 3 कडवे पूर्ण. एक जण उभा राहिला तुकाराम महाराज पुढं. म्हणले तुकाराम महाराज हे सगळं तुम्ही सांगायला लागले, आम्हाला पटा लागलं हो, पण हे आमच्या काही कामाचं नाही. आमच्या कामाचं आहे ते द्या, आम्हाला जे लागतं ते आहे का? हे तुम्ही सांगायला लागले संतांचा समागम करा, देवाचा समागम करा, देवाला भजन करा, कामारे म्हणून राहा, बटीक म्हणून राहा, हे नको आम्हाला. आम्हाला जे लागतं ते आहे का? तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला काय लागतं? सगळे लोक बसले होते. काही म्हणाले आम्हाला नोकरी लागते, काही म्हणाले आम्हाला प्रतिष्ठा लागते, काही म्हणाले आम्हाला मुलगा लागतो, जे लग्न राहिलं ते म्हणले आम्हाला बायको लागते. आहे का नाही? इथं काय एक मागणं आहे का लोकांच्या? काही म्हणले आमचं दुकान चांगलं चाललं पाहिजे देवा, तेवढं काम कर. काय म्हणाले देवा शेजाऱ्याचं दुकान बंद पडलं पाहिजेत, एवढं काम कर. काय म्हणाले देवा शेजाऱ्यानं वावरी कोण ते आम्ही गाव, असं काहीतरी कर. प्रत्येकाच्या अपेक्षा काय एक हे का माय हो? हां, प्रत्येकाच्या अपेक्षा भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणले तुमच्या अपेक्षा सगळ्याच्या अलग अलग आहे. तुम्हाला संत नको मग पाहिजेत काय? म्हणले महाराज आम्हाला जे लागतं ते आहे का? मग एकंदरीत प्रत्येकाच्या अपेक्षा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या, ध्यानावर या नाही का, पण मूळ हेतू एकच आहे भाऊ. काय? नोकरी पाहिजेत कशाला? पैसे कमवण्यासाठी. सत्ता पाहिजेत पैसे कमवण्यासाठी. प्रतिष्ठा पाहिजेत पैसे कमवण्यासाठी. पण हे सगळं पैसे कमवायचे कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. कशासाठी? सुखासाठी. बस संपलं. लग्न कशासाठी करायचं? सुखासाठी. मुलगा कशाला पाहिजे? सुखासाठी. दुकान कशासाठी चाललं पाहिजे? सुखासाठी. शेजाऱ्याचं शेतकाली याला काल घ्यायचं? सुखासाठी. अहो हे सगळं करायचं कशासाठी? तर फक्त सुखासाठी. याचा अर्थ इथं बसलेला प्रत्येक माणसाला दुःख आहे. कोणाला मुलाचं दुःख आहे, कोणाला मुलीचं दुःख आहे, कोणाला शेजाऱ्याचं दुःख आहे, कोणाला भावाचं दुःख आहे, कोणाला मायचं दुःख आहे, कोणाला बापाचं दुःख आहे, कोणाला कशाचं दुःख आहे, कोणाजवळ पैसे नाही म्हणून बेजार आहे. काही जवळ इतके पैसे झाले की असं वाटते चोर येईल आणि तिजुरी फोडल. ते झोप नाही रातभर, बसलं बंदूक घेऊन त्या तिजुरीजवळ. किती बेजार आहे लोकांच्या. काही महिलाच्या गळ्यात सोनं नाही म्हणून बेजार आहेत. रातभर नवऱ्याला चिमटे घेऊ घेऊ बेजार. पहा ना आहे का फुटका म्हणे, इतक्या दिवसा संसार करते तर का मजा आहे का? आणि लोकांचं पहा तसा तट जीव तुटतो. पाहन ती बाई, पाहन तिच्या गळ्यातले दागिने, ती झोपे ना आणि यालाही झोपू दे ना. केवढं मोठं दुःख आहे का नाही दुःख? तुम्हाला पटा लागलं का? हा मला माहिती आहे पटा लागलं म्हणून. अहो नव्या साडी घालून एखादी बाई जरी जवळून गेली तर ते रातभर झोपू देत नाही. पहा ना, रोज मजुरी करतात ना ते. पहा त्या बाईच्या अंगावर साडी पाहा ना, आणि मला तर तीच 200 रुपयाची 300 रुपयाची. मजाच नाही संसारात तुमच्या संग, अजिबात नाही. लगे असं बाकी जायचं पाहत असं लगे असं पळून जावं वाटतं. आहे का नाही? प्रचंड दुःख आहे तुम्ही. या जगात दुःख नाही असा माणूस नाही महाराज. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे रे राजाओ. कोणाला मुलाचं, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं. कबीरदासजी म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा हो सुखिया कोही नाही. मेंबर झाला तो म्हणतो सरपंच झाला असतं जमलं असतं आपलं. देवान सरपंच केला असतं चांगलं झालं असतं. सरपंचाला वाटतं आमदार झालो असतं तर बरं झालं असतं का नाही? आमदारला वाटतं मी खासदार झालो असतं तर बरं झालं असतं.
खासदाराला वाटतं देवाने मला मंत्री केलं असतं तर बरं झालं असतं, मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री झालो असतं तर बरं वाटतं, आणि मुख्यमंत्र्याला वाटते पंतप्रधान झालो तर बरं वाटतं. असंच आहे सगळं. सारखे याच्या त्याच्याकडे पाहू परेशानी लोक आहे. त्याला वाटते त्याचं बरं आहे, याला वाटतं याचं बरं आहे. निस्त्या ढुचुकणे आणू बेजारे पाहणं अरे बस ना. इथं कोणाचं भलं आहे? अहो सगळेच बेजारे. इथं अनिल महाराज दुखी, दुसरा अनिल महाराज त्याच्यापेक्षा दुखी. म्हणले काय झालं? म्हणले आवाज बसला. अरे तू हा बसला दादा, महातरी कुठे ठीक आहे? सगळे परेशान आहे महाराज. इथं कोण सुखी हो राजा? प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचा सागर आहे. विद्यार्थी अभ्यास करण्यामुळे दुःखी आहेत. म्हणले पास झालो पाहिजे चांगल्या मार्कानं. मास्तर याच्यामुळे दुःखी आहे, विद्यार्थी कमी होऊ नये, नाही तर बदली होईल, दुसरीकडे जावं लागेल. सगळे असं सिस्टीमवाले लय प्रसन्न होऊ नका. अहो सगळेच बेजार आहे. इथं कोणी ठिकाणावर नाही. ज्याच्या त्याच्या घरातला ज्याच्या त्याचा अलगच पंचनाम आहे. मी लहानपणी आनंद एक गाणं ऐकलं होतं. गाणं म्हणा वाटत नाही, पण ऐकलं होतं म्हणून आलो बघा म्हणून म्हणतो. फार सुंदर गाणं होतं. कोई एक हजारों में शायद ही खुश होता है, कभी हंसी आ जाती है, कभी रुसवा रहता है. जीवन तो सुख दुख का संगम है, मेरा गम कितना कम है. लोगों का गम देखा तो मैं खुद अपना गम भूल गया. आलोक दुःख आहे महाराज. हजारो लोक पाहिले की असं वाटतं हे सुखी ते सुखी, तर कोणी सुखी नाही महाराज. प्रत्येकाचं दुःख घ्या, वेगळं वेगळंच आहे. तुकाराम महाराज अहो आम्हाला जे लागतं ते आहे का? आम्ही दुःखी लोक आहे. या सिस्टीमाला वाटतं या धनूचं बरं असं. धनू म्हणतो काय याचं बरं? अहो 1,75,000 मिक्सर आणलं. लोक म्हणतात ते साधं लावा, एवढे पैसे नाही आमच्याकडं. इथं कोणाचंच भलं नाही राजा. हो ले उडू नका आणि उगं बेजार होऊ नका. तुम्ही बेजार होऊ नका, घरच्याला बेजार करू नका. त्याला शांत झोपू द्या माय हो. आणि तुम्ही झोपा रे गड्या हो. उगं पाहन त्याचं कसं काय नाही, सगळ्यासारखेच. तुकाराम महाराजा पुढे आले. मी शेवटच्या काळात याचा अर्थ सांगायला लागलो. तुकाराम महाराजा पुढे आले आणि तुकाराम महाराज म्हणतात महाराज अहो आम्ही दुःखी आहोत, आम्हाला काय पाहिजे? तर आम्हाला सुख पाहिजेत. आहे का? तुकाराम महाराज म्हणले आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या. तुम्ही त्या साधूच्या संगतीत या, सर्व सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल. का? कर सर्व सुखाची येथेच ओळखली, सर्व सुखाची येथेच ओळखली, संतांची देखील चरणा मुझे. सर्व सुख त्या साधूच्या दरबारात आहे. म्हणून तुम्ही त्या साधूची संगत करा. अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ तुमच्या पुढे मांडला. अल्पसा हा कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे. मायबाप हो थोडं ध्यान देऊन ऐका. आपल्या पवित्र या तीर्थक्षेत्रावर ओलांडेश्वर भगवंतावर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सकल साधू संतांच्या भगवान भोलेनाथाच्या असीम निस्सीम कृपेनं चालत असलेला हा परमार्थिक सोहळा. आणि या परमार्थिक सोहळ्यामध्ये आजचंही कीर्तन पुष्प मला भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करायचं. ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही या ठिकाणी गोड रामकथा ऐकत आहात त्या आदरणीय गजाननजी महाराज गारडे यांच्या मुखातून तुम्ही गोड रामकथा ऐकत आहात. ज्या रामकथेची तुम्हाला आणि मला गरज आहे. रामकथा ही आचार विचार आणि उच्चार संपन्न आहे. रामकथेचा आचारही सुंदर आहे, रामकथेचा उच्चारही सुंदर आहे आणि रामकथेचा विचारही सुंदर आहे. बऱ्याच कथा आहेत. काही कथेचा आचार सुंदर आहे तर उच्चार सुंदर नाही, काही कथेचा उच्चार सुंदर आहे तर आचार सुंदर नाही, काही कथेचा आचारही सुंदर नाही आणि विचारही सुंदर नाही, फक्त उच्चारच सुंदर आहे. आहे का नाही कथा? अशा बऱ्याच कथा आहे. बदलून गेलं या सार, अशा बऱ्याच कथा आहे. तुम्हाला कळलं, जास्त काही सांगायचं काम नाही. हां, भात शिजला का नाही का अख्खा भात थोडी उकरावा लागतो. शीतावर कळतं आहे का नाही? शीतावर कळतं ना का अख्खा भात उकळावा लागतो, उकलायचंच काम नाही. काही कथा ऐकताय ना सगळे? अहो काही कथा अशा आहेत ना
त्या फक्त उच्चाराला चांगल्या आहेत, काही कथा आचरणाला चांगल्या आहेत, काही कथा फक्त विचाराला चांगल्या आहेत. पण ऐका ना, ही जी रामकथा तुम्ही ऐकताय ना दादा हो, हिचा आचारही सुंदर आहे, हिचा विचारही सुंदर आहे आणि हिचा उच्चारही सुंदर आहे. या कथेसारखी कथा नाही. अतिशय अप्रतिम, अतिशय सुंदर कथा आहे, अवीट कथा आहे, अद्भुत कथा आहे. अहो इतकी गोड कथा आहे की ती कथा ऐकल्यानंतर अंतःकरण द्रवीभूत होतं. फार सुंदर कथा आहे. राम कहानी सुनो रे राम कहानी, कहात सुनाता आयो, कहात सुनाता आयो, आँखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. अतिशय गोड कथा आहे. तो तालच वेगळा आहे का नाही. राम कहानी सुनो रे राम कहानी, कहात सुनाता आयो, कहात सुनाता आयो, आँखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. अतिशय गोड कथा आहे. अरे जिचं गाणं म्हणल्यानंतर जीवाला आनंद वाटावा इतकी सुंदर कथा. सीताराम चरित मधुर सुरस मन भावन, मंगल भवन सीताराम चरित अति पावन, मधुर सुरस अति मन भावन. मनाला भावर, मनाला अंतकरणाला सुख देणारी कथा रामकथा आहे. कोण कुणासारखा असावं? रामासारखा असावं. मुलगा कुणासारखा असावा? रामासारखा असावा. अरे सावतराईच्या वचनावर विश्वास ठेवून वनवासात जाणारा राम, नाही तर सख्या मायबापाला कोठ्यात घालणारी रावण घराघरात जन्माला आले. घराघरात जन्माला आले. ती सावतराईने सांगितलं तुला वनवासात जावं लागेल. एका मिनिटाचा विचार केला नाही. नवीनच लग्न झालं होतं. एका मिनिटात खळावा घातल्या आणि वलकल्ले घातले. आपल्या रामाला असता तर म्हातारे म्हणला असता, म्हातारे तू कोठ्यात होय, आमचं नवीनच लग्न झालं, बेजार करू नको. नाम नाही करायचा. आपले राव नाही, आपले का राम आहे का? सावतराईच्या वचनावर विश्वास ठेवून वनवासात जाणारा राम. ऐका, त्याला मुलगा म्हणावं. एक बोलतो तुम्हाला, सगळे माझ्याकडे कान देऊन ऐका. एखाद्याला जर पायाचा त्रास असेल तर मांडी नाही घातली तरी चालतं. आजच्या दिवस मोकळे आपल्या कीर्तनात, टेन्शन घेऊ नका. पाय लांबवला तरी चालतो, अडचण घेऊ नका. दिवसभर काम करणारे लोक आहेत राजाओ. काय काय पाहू राहिलो मी, मावल्या अशा पाय धरून बसल्या. लांबवा माय काय नाही होत पाय. अरे मोठे मी आनंद भाऊ, हे नियम नका लवा पाय मांडे घालायचा. कुठे चोपदा बेजार ना करू द्यायला अजिबात. बरोबर तुम्ही घालता का मांडी 3 घंटे? मग त्याला कोण बेजार करायला लागले? हे आनंद भाऊ मोठ्या मेहनतीन जमा करावं लागतंय. येईल जर मांडी घालू नका, असं करू नका, तसं करू नका, ते मागत बसतात. ते आम्ही आत येतच नाही. ज्याला जसं बसायचं तसं बसा, काही अडचण नाही, फक्त बोलू नका. नाही त्रास आहे ना. अहो शरीर आहे ते, आणि शरीर साधन आहे, साध्य परमार्थ आहे. साधनच संपलं, काय साध्य करायचं? आनंदा भाऊ बी कवाचे पाय मागं पुढं करायला लागले. काय अर्थ नाही, करा आनंदा भाऊ. थोडं लांबवायचं ना, फक्त एकदम लांबवायचं नाही. आपलं जर सग लाजायचं, जर सग मांडी घालायची, काय अडचण आहे तिच्या? नाही ना पाय होईल ना मुंग्या का. एखाद्या म्हातारीने मांडी घातली, मांडीत निघणार नाही. कीर्तन झालं, अनिल बॉल आणि ढवळे बॉल पाठवा लागेल. मांडी काढा म्हातारीच्या आता, ते जमणार नाही. भागवत दाना असुरबा माऊली पुन्हा पाठवा लागेल. जा 4 जण. ते म्हणले महाराज म्हातारीची मांडी डायरेक्ट आता ठिकाणावरच नेन लागते. कुठं पाप घेऊ?
जसं बसाय तसं बसा. आपल्या कीर्तनात मोकळं बसा, फक्त प्रसन्न बसा. हां, मोकळं बसा, काय अडचण नाही. पाय लांबवलं चालतं. काही काही एखादी बाई म्हणाल महाराज दुसरा पाय लांब चालतंय ना, काय होतंय. एखादा दुसरा पाय लांबवला चालतो, काय अडचण नाही. एखादा म्हणला महाराज दोन्ही पाय लांबवली पण जरा पाठीला जरा चमक निघा लागली, अंग टाकलं तरी चालतं. बिनफिकीर अंग टाका, काय अडचण आहे दादा, काय अडचण आहे का. हां हां. एखादा म्हणला अंग टाकतो पण झोप येत नाही, मला उसं लागतंय, फेटा देऊ तुम्ही. नाही, आपलं काम चांगलंच आहे. मी परमार्थ चांगला व्हावा या भूमिकेत. हो का, सरळ बसा, तड बसा, मांडी घाला, सरळ पा. ते म्हणले तुम्ही माळण टाळ, चाललो घरी. अहो रुपया करून जमा करायला लागलं राजा भाई. हे टिकवायचंय आपल्याला. हे बाकीचे लोक पुढं काऊन चालले, याच्यामुळे चालले. ते म्हणले आमच्याकडे सगळं चालतंय, चालू द्या. मग आपल्याकडे सगळं नाही चालत, पण किमान बसायला तेवढी तर मुभा द्या. काही अडचण नाही, मोकळे बसा, फ्रेश बसा, काही अडचण नाही. भजण्याला सुद्धा त्रास नाही. बाहेरून जाऊन या वाटलं जाऊन या. असं कीर्तन असलं कशाला बाहेर जातील ते. हां, धनू जाईल का बाहेर, कोण नाही जात बाहेर. हां, आता पहा बरं, झोपा उडल्या, सगळे फ्रेश आहे. हां, चोपदार बा मांड्या घाला लावायच्या, सरळ बसा म्हणायचं, पुढे या म्हणायचं, पुढं सरका लावायचं. आता सांगा काय काय चौथी याच्या ठाई आणि मांडीच घालणे नाही. हा, ते बरं आहे, त्याला ऐकू जात नाही. म्हणजे मी काय म्हणलो टेन्शनच नाही. कानानं ऐकू नये ना, हे सुद्धा देवान दिलेली अनमोल देणगी. हा, जाऊ द्या, असू द्या. म्हातारपणात ऐकून येणं हे सगळ्यात चांगलं आहे. माणसाला म्हातारपणात ऐकू येऊ नये. सून पोरं काही काही बोलतात, म्हाताऱ्याला अक्कल नाही, म्हाताऱ्याला डोकं नाही, म्हाताऱ्याला निस्ता असतंय. म्हणजे काय झालं, म्हणजे ऐकूच नाही आलं. देव जे करतो ते चांगलं करतो. म्हातारपणात कान गमवतो, हातपाय गमवतो, देवाला कधीच नाराज व्हायचं नाही. देवान चांगलं करतो. कारण हे पोरं काही बोलतात ना, हो ऐकूच येत नाही. म्हातारं प्रसन्न. बरं आहे, बरं आहे. आमचं म्हातारं मूर्ख आहे. हो, बरं आहे, बरं. अरे ढकलं पुढं. चला ऐका, या आलेख ठिकाणावर आता. हां, कुठं होतो आपण. मी जाऊ का घरी. काय चालू होतं सांगा. शाबा आनंद भाऊ दरवर्षी बोलवा, मी इतकंच दरवर्षी सांगायचं जाईल पुन्हा पुन्हा. ऐका, आचार विचार आणि उच्चार संपन्न ग्रंथ रामकथा आहे. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा भाऊ नाही. अरे भावाला शक्ती लागल्यानंतर रामप्रभू मांडीवर घेतायत आणि रडतात, लक्ष्मणा अरे तुला जर काही झालं ना तर मला ती सीताही नको, मला ती लंकाही नको, अयोध्याही नको. हा, जगाच्या मालकानं रडावं भावासाठी. सुनो लखन जिया रे कुछ मीठ बोल, भैया भैया कह के. अरे भाऊ, अरे दादा दादा म्हणणं लक्ष्मणा. भाऊ कुणासारखा असावा, लक्ष्मणासारखा असावा. मित्र कुणासारखा असावा, प्रभू रामचंद्रासारखा असावा. शत्रू कुणासारखा असावा, पाकिस्तान सारखा असावा. का भाई उड्या मारे आती नाही, कोणासारखा असावा, रामासारखा. समोर रावणाला सांगितलं, रावणा सीता वापस पाठव, आम्ही वापस जातो. समोरासमोर शत्रुत्व असावं ना. इतकं गोड चरित्र जे आहे ना, ती रामकथा आहे, ती तुम्ही ऐकत आहात. अतिशय गोड कार्यक्रम आहे. आणि मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला ते आदरणीय अनंतभाऊ जवंजाळ यांचा मला फोन आला. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागतं. माझं शिवमहापुराण कथा चालू आहे मांडवा या ठिकाणी. कथा संपली आणि तुमच्या सेवेत हजर झालो. येता येता जेवण आमच्या अमोल भाऊ नरवाडे यांच्याकडे जेवण केलं साडूकडं, आणि जेवण करून तुमच्यापर्यंत आलो. सर्वांचं दर्शन घडलं. पवित्र हे ठिकाण आहे, ही भूमी पवित्र आहे. या पवित्र भूमीवर मला हे कीर्तनाची सेवा प्राप्त झाली. निश्चित माझ्या अगोदरच्या जन्मातलं काय या जन्मातलं काही पुण्य असेल म्हणून आज मी या ठिकाणी आलो. माझ्यासोबत आदरणीय धनंजय भाऊ सुद्धा आलेले आहेत. आणि या ठिकाणी अतिशय गोड गायक, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे गोड गायक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आदरणीय अनिल महाराज बाजड, आदरणीय ढवळे महाराज, आदरणीय आपल्या तालुक्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय भागवत महाराज भिसे, आदरणीय बबन महाराज असतील, आदरणीय आश्रुबा महाराज असतील, आणि सर्व रायपूरचे दुध्याचे हे परिसरातील सर्व भजनी मंडळ, चोपदार, विनेकरी, पाहेकरी, आणि हे सुंदर साऊंड सिस्टीम
अतिशय गोड आयोजन नियोजन आहे आपल्या संस्थांचं. सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही माझ्याकडून आणि प्रत्येकाचे नावही माहीत नाही मला. आणि शास्त्र असं सांगतं, व्यवहार असा सांगतो, ज्याचं नाव घ्यावं, नाव घेतल्यावर त्याला पुढच्याला कपडे करावं लागतात. तुम्ही काही कपडे मला करणार नाही, त्यामुळं काय रिकामं तुमचं नाव घेऊ. तुम्ही जर कपडे करत असेल तर मी थाटामाटात उखाण्यात तुमचं नाव घेईल. फक्त म्हणा की महाराज 2000चे कपडे मी देतो, मी त्याचं नाव घेतो, ते बी उखाण्यात, हां दणक्यात घेतो. चला, तुम्ही काही घेत नाही मला माहिती आहे, म्हणून तुम्ही सगळेच भाग्यवान मंडळी. सर्वांच्या चरणावर एकदा पुनश्च अभिवादन करतो. आणि कशाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. महाशिवरात्रीच्या महापर्वावर हा कार्यक्रम आहे. भगवान शिवाच्या या महापर्वावर महाशिवरात्र आहे. हा ऐका, प्रदोष या महाशिवरात्र म्हणजे प्रदोष. हे या प्रदोषमध्ये सर्वात मोठा प्रदोष म्हणजे महाशिवरात्र. ही महाशिवरात्र आहे. या शिवरात्रीला आख्यायिका अशा आहे की शिवरात्र केव्हा आहे, ज्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न झालं तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा. ऐका एक. आणि नंबर 2, शिवरात्र केव्हा असते. शिवरात्र म्हणजे भगवंत लिंग रूपात ज्या दिवशी प्रगट झाले तो प्रगट दिन सोहळा म्हणजे शिवरात्र. ऐकता का सगळे. ज्या दिवशी भगवान लिंग रूपात प्रगट झाले तो दिवस म्हणजे शिवरात्र. असा हे महापर्व आहे. कोणत्या देवाचा आहे. महादेवाचं आहे. या जगात, या कलियुगात सगळ्यात भोळा, पटकन चटकन लवकर प्रसन्न होणारा दैवत जर कोणता असेल तर महादेव. अतिशय भोळा देव महाराज. भोलेनाथ से निराला कोई और तो नहीं है. भोलेनाथ से भोलेनाथ से निराला कोई और तो नहीं. भोलेनाथ से निराला भोलेनाथ से निराला कोई और तो नहीं. भोलेनाथ से निराला. जिसका डमरू डम डम बाजे अगम निगम का भेद ये खोले. जाके डमरू से आवाज आए. भोलेनाथ नाथ नाथ. भोलेनाथ से निराला कोई और तो नहीं. सगळ्यात निराळा देवते, सगळ्यात भोळदेव महाराज. या देवासारखं भोळदेव तुम्हाला जगाच्या पाठीवर भेटणार नाही. महाराज प्रमाण देतात. कैलासीचा देव भोळा चक्रवा. कैलासीचा देव भोळा चक्रवा. कैलासीचा देव भोळा चक्रवा. कैलासीचा भोळा कैलासाचा देव सर्वात भोळा आहे माय बापू. आणि त्या देवाचा आपण सोहळा करत आहात. आपण सगळे मंडळी भाग्यवान आहात. चला ऐका. आणि या कार्यक्रमासाठी जो अभंग सेवेसाठी घेतला तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. संकल्पित वेळेपर्यंत मला थांबायचं. अभंगाचं पूर्ण चिंतन जरी मांडलं तरी अभंगाची भूमिका मांडणं सुरू करतो. ध्यान देऊन ऐका. आता अभंगाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच ऐकायला भेटणार नाही. अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही एक काम करा. जन्माला आले ना तर एकदा का होईना तुम्ही संतांचा समागम अवश्य करा. समागम एकाच शब्दावर आता बोलणार.
समागम म्हणजे संगत. एकाच शब्दावर बोलणार आणि या शब्दावर मी थांबणार आहे. थोडं ध्यान देऊ नये का आता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही त्या संतांचा समागम करा. का? कारण जीवनामध्ये ते आवश्यक आहे. काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे आणि काही गोष्टी जीवनामध्ये अनावश्यक आहे. काय अनावश्यक आहे जीवनामध्ये? जीवनामध्ये संत समागम करणं आवश्यक आहे. ध्यान देऊ नये का आता. काय अनावश्यक आहे जीवनामध्ये? व्यसन करणं अनावश्यक आहे. दारू पिऊ नये, गांजा पिऊ नये, गुटखा खाऊ नये, पुड्या खाऊ नये, हे अनावश्यक आहे. व्यसन करू नये. व्यसन करणं हे अनावश्यक आहे. व्यसनानं शारीरिक हानी होती, व्यसनानं सामाजिक हानी होती, व्यसनानं कुटुंबिक हानी होती, व्यसनानं सामाजिक हानी होती, व्यसनानं सगळ्या हान्या होत्या. म्हणून व्यसन करू नये माणसानं, कधीच करू नये. थोडा आरामानं व्यसन करूच नका. व्यसन करणं अनावश्यक आहे. कळलं का काय म्हणलो मी? हां, एका ठिकाणी एका कवीनं सांगितलं, दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है, अपने जेब से पैसा खर्च कर मुख में मिट्टी गिरती है. अरे आपल्याच खिशातले पैसे खर्च करायचे आणि आपणच व्यसन करायचं आणि आपल्याच तोंडात माती घ्यायची आणि आपलीच इज्जत गमवायची. हे काही आवश्यक नाही असं बाबा. आवश्यक आहे काय? अहो, व्यसन करणं हे अनावश्यक आहे. मग या जगामध्ये आवश्यक काय? चांगल्या लोकांचा समागम करणं, चांगल्या विचाराचा तुम्ही ज्या जातीत ज्या धर्मात असाल काही अडचण नाही. त्या जातीत त्या धर्मात चांगल्या महात्म्याचा समागम करा, चांगल्या विचाराचा समागम करा, तुमचं कल्याण होईल. कुणाही चुकीच्या माणसाचा समागम करू नका. या जगामध्ये तुम्हाला साधूचा समागम करणं अतिशय आवश्यक आहे. अतिशय का आवश्यक आहे? का आवश्यक आहे? कारण मनुष्य जात जन्मताच संगती प्रधान आहे. मनुष्य हा संगती प्रधान आहे. मनुष्य हा संगतीशिवाय जगू शकत नाही. तुम्ही मी आपण संगतीशिवाय जगू शकत नाही. तुम्ही काही करा नका करू, संगती करावीच लागते. आणि संगती करणंच लागत असेल, समागम करावंच लागत असेल तर कोणाचाही समागम करू नका. का? कारण संगत फार महत्त्वाची आहे. हां, ऐका 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 ऐका. संगत फार महत्त्वाची. संगत फार महत्त्वाची. का महत्त्वाची? तुम्ही केलेली संगत, ती समागम, संगतच माणसाचा उद्धार करते आणि संगतच माणसाला प्रमाण आहे. काय? पतनही संघानं होतं आणि उद्धारही संघानं होतो. संघ फार महत्त्वाचा आहे, संगत फार महत्त्वाची. थोडा आवाज मोकळा पाहिजे अजून मला. गेन वाढू देऊ नका, फक्त कडक होऊ देऊ नका जास्त. माणसाचं पतनही संघानं होतं आणि उद्धारही कशानं होतो? संघानं होतो. संघ फार महत्त्वाचा आहे, संगत फार महत्त्वाची. अतिशय गोड प्रमाण म्हणलं, पतन उद्धार संघाचा महिमा. बाबा हो, माणसाला पतनालाही कारण संगतच आहे आणि उद्धाराला कारण
संगतच आहे. माणसाचं पतनही संगतीनंच होतं आणि उद्धारही संगतीनंच होतो. फार महत्त्वाची आहे संगत. महाभारतातलं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कर्ण नावाचं पात्र ऐकलेलं आहे महाभारतात. कर्णासारखा पराक्रमी माणूस नव्हता, कर्णासारखा दानशूर माणूस नव्हता. कर्ण हा दानशूर आहे, कर्ण हा पराक्रमी आहे. कर्णाचं दानशूरपणा जर सांगितलं, अरे मरण समोर आहे आणि सोन्याच्या दातात बाण धरून सोडू राहिला, अशा वेळेस एक जणाला दान मागितलं, तुमचे सोन्याचं दात द्या, एका मिनिटात काढून दिले महाराज. इतका दानशूर. आणि पराक्रम कर्णाचा पराक्रम काही सामान्य नाही. कर्ण आणि अर्जुन रणांगणामध्ये एकमेकाच्या समोर रणांगणामध्ये उभे राहिले. दोघांचं युद्ध सुरू झालं. अर्जुनानं कर्णाच्या रथावर बाण सोडला. कर्णाचा रथ 5 किलोमीटर रटला गेला. 5 किलोमीटरहून रणांगणात पुन्हा कर्ण रणांगणात आला. कर्णानं पूर्ण ताकदीनं बाण सोडला अर्जुनाच्या रथावर. अर्जुनाचा रथ 2 किलोमीटर लोटला गेला. अर्जुन पुन्हा रणांगणात आला आणि अर्जुनानं पुन्हा ताकदीनं बाण मारला. कर्णाचा रथ 10 किलोमीटर लोटला गेला. किती? 10 किलोमीटर लोटला गेला. 10 किलोमीटरहून पुन्हा कर्ण रणांगणात आला आणि पुन्हा ताकदीनं बाण मारला कर्णानं. अर्जुनाचा रथ परत 2 किलोमीटर. किती? 2 किलोमीटरच्या वेळेस अर्जुनाचा रथ मागं लोटला गेला. अर्जुनाच्या रथावर बसलेला देव रथावर उभा राहिला आणि कर्णाकडे पाहून उभा राहून म्हणाला, वा कर्णा, शाबास, वा वा वा. काय कर्णा, अरे काय पराक्रम करायला लागला भल्या माणसा. डोळे तृप्त झाले तुझा पराक्रम पाहून. कोण बोलायला लागलं? देव कृष्ण बोलायला लागला. कृष्ण भगवंत म्हणतात, कर्णा, शाबास कर्णा, अरे काय पराक्रम करायला लागला भल्या माणसा. तुझ्यासारखा पराक्रमी माणूस या रणांगणात मी पाहतोय, याचा मला आनंद वाटतोय. वा, शाबास कर्णा. असं म्हणल्यानंतर देवानं त्याला शाबासकी दिली आणि त्याला वा म्हणल्यामुळं अर्जुनाला राग आला आणि अर्जुनानं पूर्ण ताकदीनं बाण मारला. कोणाला? तुम्हाला का मला ध्यानावर या? कर्णाला. कर्णाचा रथ 15 किलोमीटर लोटल्या गेला. देव काहीच नाही बोलले. पुन्हा कर्ण रणांगणात आला, पुन्हा बाण मारला, पुन्हा 2 किलोमीटर. किती? आता देवाला तितका आनंद झाला. देव नाचायच लागले, वा 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 कर्णा, शाबास शाबास शाबास. वा रे कर्णा, अरे तृप्त झाला गड्यात. अरे वा, याला म्हणायचं माणूस काय पराक्रम करायला लागला भल्या माणसा, वा. असं म्हणल्यावर अर्जुनानं ते धनु रथ हेच खाली टाकून द्याला. काय? धनुष्य. आणि देवाला बोलू लागला, म्हणले देवा एकदा कळू दे की तू कोणत्या गटाचा आहे. मिळत नाही लागला नाही यावेळेस. मी अर्जुनन कृष्ण सांगायला लागलो. तुम्ही कुठे गेले होते आत्ता? हां, जाऊ नका राजकारणाकडे जाऊ नका. माझा काही तो पिंड नाही. हां, जिथं अर्जुनाला प्रश्न पडला तिथं तुमचा नामच्या किती बेजारी असतील अंदाज करा. चला ते जाऊ नका, आपल्याला जायचं नाही तिकडे, आपल्या इकडे. हां, कीर्तनात या, आले का? आणि चला. हां, लोक बसकन लांब मागत जातात. हां, ऐका. देव म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे देवा, अरे एकदा कळू दे तू कोणत्या गटाचा आहे. देव म्हणले तुझ्याच गटाचा आहे. अरे मग गटाचा माझ्या आहे, वावा पुढच्याचा का करायला लागला? हां, टाळ्या पुढच्यासाठी का वाजवा लागला? जय जयकार पुढच्याचा का करायला लागला? त्यावेळेस देवाचे शब्द आहेत. देव म्हणाले, अर्जुना, अरे खरंच सांगतो, असा पराक्रमी माणूस नाही पाहिला. काय पराक्रम करायला लागला तो कर्ण? अर्जुन म्हणला, देवा तुझ्या काय गोळ्या संपल्या का काय? हां, ए देवा, अरे तू काय कोरोनात पास झाला का काय? हां, अरे 15 किलोमीटर जास्त का 2? और बोला ना राजा हो. हां, आमच्या वलांड्यावर येणारे लोक आहे, सगळ्याचं गणित पक्क आहे रे देवा. हा, सगळे म्हण लागले 15. अरे मग 15 जास्त आहे तर ज्याचं जास्त लोटलं त्याचा जे कार हो का 2 किलोमीटर वाल्याचा? हा, कोणाचा हो? 15चा भाव. कोणाचा भाव? राग आला अर्जुना. म्हणले देवा, अरे किती लहान लहान लेकर आहे ते. काय नाव तुम्ही? कुठला आहे तू? युरियाचा आहे का दुधाचा आहे? इथलचा म्हणजे 2 गाव आहे तिथं. तिसरं एक ब्रह्मपुरी इकडून. हां, ती आमची ती आदिश्री आणली, ती म्हणे आमचंच गाव आहे बाबा हे लाईटिंग मंदिरावरची. मला प्रश्न पडाय, गाव कोणाचं आहे नेमकं? कुठलं दुधाचं आहे का? पहा बरं किती लेकरू होते. म्हणलं हां देवा, अरे 15 किलोमीटर जास्त. असा फायदा होतो कीर्तनात आल्यावर. हां, नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग.
वेदांत रामप्रसाद शास्ते ज्याही जय सै लेकरूने कल्याण झालं त्याचं. हा बरं व्यासपीठावर नाव आहे. हा नाही तर उगं एक घरी आपलं ते बसलं मोबाईल घेऊन काय खेळायला लागलं ते मग काय ते बापच त्याचा टाळ घेऊन बाय. एक सांगू का तुम्हाला मी, बापाच्या जीवनातली सगळ्यात श्रीमंती काय? बाप जर संस्कारात उभा असेल, कीर्तनात उभा असेल, जर पोरगा जर उभा असेल ना, अहो त्याची कमाईच झाली. काय वेगळी कमी करायची? हा मला माहिती ना, मी त्याच्याकडे जाणार होता थोड्या वेळा. बाप कीर्तन करायला लागला, पोरगाई धोत्रावर आहे. बबन महाराज एक चांगले कीर्तनकार आहेत. हा ऐका, बाप टाळ घेऊन उभा आहे आणि बापा शेजारी पोरग टाळ घेऊन उभा आहे. ही खरी कमाई. नाही तर बापानं कीर्तन करा पोरांना बाबा ते पाकिट द्यायला मला 10 रुपयाची होती बस, त्यानं फाशीच घेऊ महाराज. एक जोडी आता पुन्हा कोणती जोडी? अरे ही जोडी आहे मोठी, ही जोडी ध्यानच नाही. काय आनंद भाऊ, सगळ्या जोड्यात आणल्या काय बापल्या काय तुम्ही येतात? ही एक जोडी. हा बाबाचं नाव सांगा मला, त्याचं नाव माहिती मला. ज्ञानबा माऊली आणि त्यांचे चिरंजीव ते माहिती आहेत मला, बाबा नाही माहिती. हा पहा ही एक जोडी. काय श्रीमंती बाबा, ही सगळ्यात श्रीमंती. हा अहो तुमचं पोरग तुमच्या पुढे टाळ घेऊन उभं आहे, नाही तर बापानं कीर्तन कर. तुमचं बी आहे का? नाही गड्या, सप्ताह सार्थक झाला. हा नाही तर बापानं कीर्तन करा आणि पोरान दारू दुकानावर उड्या मारावं, काय अर्थ आहे? हा मजा आली गड्या, आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. हा हा आणि एवढाच आनंद नाही, मी कीर्तन करायला लागलो चाल म्हणणारा माझा मुलगा आहे. आमची एक जोडी आहे. हा मुलगा आहे माझा तो. हां काय पाहिजे त्याच्यापेक्षा? मला माहीत होतं इथं लय जोड्या आहेत, आपली बी जोडी कमी पडू द्यायची नाही आज. हां तरी भागवतदान पोरग घरी ठुलच. चला ऐका, चला असू द्या. ही खरी श्रीमंती. काय रामदास बा, दुसरी काय श्रीमंती असावी? काय वेगळी कमाई करायची? अहो आपण वारकरी संप्रदायात सेवा करायला लागलो, आपलं मुलगा आहे सुद्धा अनिल भाऊ सेवा करायला, काय पाहिजे अजून? काही वेगळी नाही कमाई करायची आता. आणि काय कमाई करून वेगळं काय दिवे लावायचे? हां म्हणले आमचा पोरगा मास्तर झालं, फक्त दररोज 2 टाईम पितं, काय करता त्याला? हां काही गरज नाही. एक सांगू का, मायबापाची सगळ्यात मोठी कमाई आपलं लेकरू संस्कारात येत. नाही तर काय कमाई हे महाराज, ती काय जाळायचे का ते पैसे? म्हणले 1 लाख रुपये पगार आहे, पण अजिबात बायकोलाही आब नाही, मायबापाला आब नाही. हां 1 लाख पगार आहे, पण दररोज कुठेतरी पडील असतो. मग दररोज ती बायको रातभर बेजार होती की कुठं पडील असेल, कुठं सकाळी त्याचे तोंड फुटेल, इकून फुटेल, तिकून फुटेल. काय फायदा आहे होते? तुमच्या पाया पडतो. हे पा, अरे घरचा माणूस जर निर्व्यसनी असेल ना, हीच खरी संपत्ती. सगळ्यात मोठी संपत्ती ती. 1 रुपया कमी आणे, 1 रुपया नसल आणला एखाद्या वेळेस कमी येत असेल, पण अरे सुखात आहे ना. काय करता बाकीचं? जेवायच्या वेळेस संग आपल्या जवळ आहे, काय करता ते बाकीच्या कमी पैशाला? म्हणून माझी नम्र विनंती, इथं काही असतील महादेव काही, इथं व्यसन सोडून द्या. हां रिकाम्या पार्वतीला बेजार करू नका. हां नाही तर म्हातारपणा तुमचे हाल होतील. ती आहे म्हणून बरं आहे. चला धन्यवाद. कारण पार्वती आहे म्हणूनच महादेवाचं खरं आहे. मी जरी महादेव असेल तर पार्वतीमुळंच काय नाही, मी काय संन्यासी थोडी. चला ऐका, बाकी नाही बोलत पुढच्या. आता या मूळ विषयावर कुठं होतो आपण? मग असं सोडू नका, विषय ध्यानात ठेवा. मी समागम आणि संगत या शब्दावर बोलणार आहे. भगवंताला अर्जुन म्हणतो, देवा अरे कळू दे एकदा तू कोण्या पार्टीचा आहे. अरे 15 जास्त का 2 किलोमीटर? देवानं सांगितलं अर्जुना, अरे किलोमीटर जरी 15 असेल, पण त्या कर्णानं उचलून फेकलं कोण आलं? कळतंय का तुला? कोण आलं उचलून फेकलं? अरे त्यानं 15 किलोमीटर तू त्याला फेकला असेल, 90 नाही, पण त्यानं 2च किलोमीटर उचलून फेकलं. कोण आलं? अरे तुझ्या रथावर कोण बसलं ते तर बघ. जगाचा मालक आहे. गीतेत श्लोक आलेला आहे, गतिर्भृता प्रभू साक्षी श्रीनिवास शरणम श्रुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या
म्हणाले, अरे मी जगाचा मालक आहे, मी कृष्ण आहे, हे सगळं जगत माझ्या सत्तेनं चालतं रे अर्जुना. अरे त्या जगत चालकाला उचलून फेकलं कोण? कर्णानं. हा, आणि केवळ या रथावर रे अर्जुन्या, मी नाही रे एकटा. वरध्वज स्तंभावरी वानरू, साक्षात हनुमंतराय शंकराचं स्वरूप आहे. इतक्या लोकांना उचलून फेकलं कोण? कर्णानं. अर्जुना उतराव का मी दोघांना खाली? जर हे दोघं उतरले तर कुठं जाईल अर्जुन? हा, अरे मिळ नाही लागणार रे अर्जुन्या. हा, इतका पराक्रमी कर्ण होता, ऐका बरं तुम्ही, इतका पराक्रमी कर्ण होता. पण एवढाही जरी पराक्रमी कर्ण होता, ऐका रे बाबा हो, पण ऐका ना, त्याला चुकीच्या लोकांची संगत लागली. कोणाची संगत लागली? चुकीच्या लोकांची संगत लागली. कोणाची? शकुनीची. कोणाची? दुर्योधनाची. हाय का कर्णाचं नाव शिल्लक आता? बरं, ज्या चुकीच्या लोकांची संगत लागली, तुम्ही सिस्टीम जवळ बसलेले सांगा, त्या चुकीच्या लोकांचं तरी नाव आहे कुठं आता? शकुनीचं, दुर्योधनाचं आहे का कुठं ना? बसलेले सांगा तुम्ही, आहे ना? बरं, आहे का शकुनी वाईंबार? दारूच्या दुकानाला तरी नाव आहे का शकुनी वाईंबार? आहे का? बरं, दुशासन का धाबा? दुशासन का धाबा तरी आहे का? बाबा का धाबा असेल, मामा का धाबा असेल, दुशासन का धाबा नाही राजा हो. अरे या वाईट लोकांचे दारूच्या दुकानात सुद्धा लोकांना नाव नाही दिले धनू. हा, नाही दिले. इतके वाईट लोक आहे. ऐका, मग अशाच्या संगतीत गेल्यामुळं संगतीमुळंच पतन झालं. कोणाचं? कर्णाचं. आले सिस्टीमवाले, इथलचे सगळे ध्यानावर येऊ राजा. माणसं थोडं व्यवस्थित आहे, मस्त आहे. चला ऐका, पतनही झालं तर संगतीनं, आणि उद्धारही कशानं होतो? संगतीनं. ऐका बरं, माझ्या जीवनातला एक घडलेला दृष्टांत सांगतो, संगतीचा परिणाम. आमच्या भागात पंचमी दिवशी लोक पत्ते खेळतात. टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडे नाही खेळत. आणि मग ते पत्ते खेळू लागले अनिल बा, पत्ते खेळू लागले. पत्ते खेळता खेळता एकाला म्हैस पाणी पाजायसाठी शेतात चाललं होतं. संगत पहा किती खराब असते. शेतात चाललं रामदास भाऊ ते, आणि जात असताना ते लिंबाखाली पत्त्याचा डाव चालू होता. ते जे चाललं म्हैस पाणी पाजायला, त्याचा मित्र त्या डावात बसला होता. त्या पत्ता खेळणाऱ्याने म्हशी याच्याकडे पाहिलं रस्त्या, म्हणजे अरे इकडे, म्हणजे काय कुठं चालला? म्हणले म्हैस पाणी पाजायला. अरे थांब म्हणले, मी बी येतो. ते म्हणले नक्की येशील ना? म्हणे हो. म्हणले का वा? म्हणले एकच डाव खेळतो फक्त एवढा. ते म्हणजे नक्की येशील ना? म्हणे हो. याला पत्ते कळत नाही, याला किती पानं आहे माहीत नाही, गेम खेळ कोणता आहे माहीत नाही, सत्यालावी माहीत नाही, तीन पानं माहीत नाही, रम्य माहीत नाही, काही माहीत नाही, आणि मलाही माहीत नाही. ते माणसाला नाव तर सांगायला लागला माहीत नाही म्हणतो. हो ग, मी तुमचं ऐकू ऐकू हे शिकलो. हां, मला काय माहीत नाही ते, ऐका. हां, आणि मग ते सगळं खेळत होते. हे जाऊन उभं राहिलं, त्याला काही खेळल्या जात नव्हतं. डाव रंगात आला. हे आपलं याला कळतच नाही, याला काय घेणं नाही. ते हे आपलं हात बांधले असेल, बसलं झाडाकडे डांग्या पाहत, की असं लवकर उरकावून म्हैस पाणी पाजाली आणि सोबत यावं. संगत पहा, डोळे बुवा फार खराब असते. डाव रंगात आला, आणि तेवढ्याच टायमात पोलिसाची गाडी आली. जशी गाडी आली महाराज, पाहता काय, ओरिजिनल जे जातवान होते सगळे पळाले. जे जातवान होते सगळे पळाले. एकटाच उभा राहील कोण? म्हशीवाला. हां, तो म्हणले एवढा PSI आला, अमोल भाऊ एवढा PSI आला, आणि आपण जाणं बरोबर आहे का? हां, म्हणले या साहेब, राम 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 राम. कसं काय येणं केलं? म्हणले काय नाही, तुलाच न्यायला आलो, चाल. नेलं ना ते, आणि नुसतं नेलं नाही, त्याच्यावर केसेस भरले. पत्ते खेळतो ते. म्हणले साहेब मायच्यान सांगतो, मायची शपथ आहे, बायको शपथ आहे, मला खरंच पत्ते खेळतात नाही हो. म्हणले नाटकं करू नको, तू होता तिथं, चल हो यार. ही मजाक नाही करायला लागलो. तुम्ही आलेत, मी त्याचं नाव सांगेल तुम्हाला, आमच्या गावात आले तर. त्याला अजून तारखी कशाचा परिणाम? बस, म्हणून चुकीच्या लोकांच्या संगतीत जाऊ नका. एखादी बाई जर चुकीच्या विचारात असेल ना, तिच्या जवळ सुद्धा उभं राहू नका. जवळ जर उभं राहिलं ना, तर बाकीच्या बस 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 बाई, जमलं माय आता. जमलं व जमलं. निश्चित चुकीच्या ठिकाणी उभे राहिले तरी लोक आपल्याला चुकीचं म्हणतात. म्हणून चुकीच्या ठिकाणी सुद्धा उभं राहू नका, कारण संगत फार महत्वाची. पतनालाही कारण संगत आहे, आणि उद्धारालाही कारण संगत आहे. ऐका ना, अरे संगतीनं सामान्य बिघडतील यात नवल नाही, चांगली चांगली बिघडली. ढेकणाच्या संगे
जो भंगला कुसंगे साधू जैसा साधू जैसा साधू जैसा. चांगले चांगले हिरे खराब झाले कशामुळं? संगतीमुळं. हा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. अरे या वाईट संगतीत गेल्यानंतर साधू सुद्धा खराब होतो. हा, या दुर्योधनाच्या आणि दुशासनाच्या संगतीत आलेले द्रोणाचार्य भीष्माचार्य सारखे साधू खराब झाले ना. अरे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आले ते चोरी करायला. कोण? हे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. ते म्हणले बुलढाण्यात का आले? बुलढाण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात आले. वळती नावाच्या गावात आले. तिथून गाई चोरले येणं. कोण? साधू ना. हा, वळती नावाचं गाव, त्याच्यामुळेच वळती पडलं. गाई वळून नेल त्या चोरून तिथून. कुठून? तुमच्या भागात आहे ना वळती. हा, साधू लोक आहे ना गाई चोरल्या. साधू गाई चोरत असतात का? हा, आणि साधू शिव्या देत असतात का? हा, पण संगतीमुळे होतं हे सगळं. हे सगळं संगतीन होतं, ध्यानात ठेवा. यदा कदाचित जर मी आता महाराजेन जर यदा कदाचित जर तुम्हाला पाणीपुरी दुकानावर दिसलो तर हा निव्वळ संगतीचा परिणाम समजायचा. मी जात नाही, उगाच साडू म्हणले म्हणून गेलो. नाही तर मला काही पाणीपुरी खायची इच्छा नसते, पण साडू म्हणले नाही नाही असं कसं म्हणले, आम्ही खाऊन तुम्ही उभे राहा. म्हणलं बरं बा. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगतीनं अशा गोष्टी होऊ शकतात. एवढी संगत खराब आहे. चला, एवढी संगत चांगली आहे. संगत ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळं सांगत असताना तो कोबरा पुढं काही बसले म्हणले महाराज कळाला आम्हाला. संगतीचा परिणाम माणसावर होतो, जीवावर होतो, म्हणून समागम चांगल्या व्यक्तीचा असलं पाहिजे. पण महाराज समागम कोणाचा करावं म्हणले? साधूचं. साधूच्या व्यतिरिक्त कोणाची संगत करू नका. का? कारण साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हा, सोहिता कारणे साधूची संगत. बस, म्हणून साधूची तुम्ही समागम करा, संगत करा. एक जणू भरायला म्हणले महाराज साधूच्या संगतीत गेल्यावर आमचं भलं होईल का? म्हणले होईन. भले मनाविता संताचे सेवक. तुम्हाला भलं करायचं ना तर चांगल्या विचाराचं आणि चांगल्या माणसाचा समागम करा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एक जणू भरायला म्हणले महाराज साधूच्या संगतीत गेल्यावर भलं होतं का? म्हणले 100% होतं. म्हणले कोणाचं झालं? महाराज उत्तर देतात, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, हरि कीर्तन में लाग रे तेरी अच्छी बने, हरि कीर्तन में लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी. ताली ताली अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी, हरि बनेगी हरि कीर्तन में लाग रे तेरी अच्छी बनो, संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे हे नसतं की मजा येते. काय करा आता हे वरी. अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी. या हॉलमध्ये एवढा आवाज देणं सुद्धा लय मेहनतीचं काम आहे. एकदा सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवा. हा, जबरदस्त नाही आनंद भाऊ. खरंच पुढच्या वर्षी बाहेर कार्यक्रम ठेवा. मोकळं वातावरण असतं, काही थंडी वाजत नाही. देवाच्या दरबारात ध्यानात ठेवा. हा, अवले गोड कार्यक्रम होतो बाहेर. मोकळा आवाज चालतो, वाजवणाराचा मोकळा आवाज येतो, त्याचा रिदम कळतो. याचा रिदम कधी कधी कळत नाही. असं वाटतं मी बेसुरत नाही झालो.
हा दोष हॉलचा. हॉलमध्ये आवाज दबत असतो. हे जर थोडं वर असतं ना अजून तर आवाज खेळला असता म्हणतात. याला पोकळी लागते आवाजाला. आता हा आवाज वर जातो, थाडतून वरून खाली आदळतो. खाली आदळला की तो जखमी होतो. चला ऐका, चला असू द्या. काय परिणाम आहे संगतीमध्ये? अहो म्हणले चांगल्या चांगल्याचं भलं झालं. ध्रुव जी की बन गए, प्रहलाद जी की बन गई, तू हरि कीर्तन में लाग रे, वो तेरी अच्छी बनेगी. अहो सगळ्यांचं चांगलं झालं, तुमचंही भलं होईल. इथपर्यंत आपण आलो. संतांच्या समागमात गेल्यानंतर सगळ्यांचं भलं होतं. ध्रुवाचं भलं झालं, प्रल्हादाचं भलं झालं, तुमचं सुद्धा भलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सर्वांना सांगत होते. एक जण उभा राहिला, हात जोडा म्हणले तुकोबराय कळलं आम्हाला संतांचा समागम करणं महत्त्वाचं आहे. पतन आणि उद्धाराला कारण समागम आहे. एक. नंबर 2, त्या समागमात आमचं भलं होणार आहे. नंबर 2. आणि नंबर 3, कोणाचं भलं झालं? ध्रुवाचं आणि प्रल्हादाचं भलं झालं हे आम्हाला कळालं. आम्हालाही सुद्धा संतांचा समागम करायची इच्छा आहे. पण तो कसा करावा आम्हाला काही कळेना. तुम्ही सांगा आम्ही तो समागम कसा करावा. महाराज अभंगाच्या पहिल्या कडे गोड प्रमाण आणि गोड चाले म्हणणारे मंडळीत बरं का. अनिल महाराज हे फार सुंदर गातात. ढोळे महाराज तुम्हाला मी याच्या अगोदर कुठेतरी ऐकलंय, लक्षात नाही. गोड गातात हे का नाही भागवत दादा? हा, दोघंही फार सुंदर आहेत आणि नम्र आहेत दोघंही सुद्धा. अनिलबाई पूर्ण आयुष्य नम्रतेत आहे अनिल महाराजांचं. अतिशय गोड माणसं लावली. तुम्हाला चांगले वारकरी भेटायला सुद्धा भाग्य लागतं. हां नाही तर मग महाराज तसे झबलेच पहा आणि तशा चोपेच्या फक्त धारात पहा. लिंबू फेकून मारलं तर लिंबू कापल मार. बस काय अर्थ नाही. हे वारकरी लेकरं आहेत फार सुंदर आहेत. हां येल जीव लावा. हां व्यवस्थित निगा घ्या. वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, निगा केली पाहिजे. हां चांगले लोक आहेत, आचरणशील लोक आहेत. जेवढे आहेत ना माझ्या बाजूले हे सगळे हिरे आहेत महाराज. हां या व्यासपीठावर असं एक नाही इथे नाटकं करणारा नाटकी परमार्थ कोण हातात नाही तर सगळे अंतकरणातून परमार्थ करणारे मंडळी आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला हे सगळे वारकरी भेटले. नाही तर वारकरी कमी वारच करणारे व कमी. हां हे सगळे गोड मंडळी. चला यांना सर्वांना धन्यवाद. चला ऐका अभंगाच्या पहिल्या कडव्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय 6:15 वाजता सांगतात की संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. अहो तुम्ही त्या संतांचा समागम करा. म्हणजे कसा करा? म्हणजे एखादी परी. एखादी परी म्हणजे कोणत्या का परीनं म्हणे तुम्ही समागम करा. म्हणजे कोणत्या परीनं म्हणजे अहो तुम्ही दिंडीत चालता आलता समागम करा, त्या परीनं करा. दिंडीत चालता चालेल म्हणले महाराज. दिंडीत नाही आम्ही जाणार नसलो मग अहो तुम्ही एखाद दिवशी जर का हिवराश्रम कर चालले एसटीत जरी समागम झाला त्या परीनं जरी घडला तरी चालतो. कोणत्या का परीनं होईना तुम्ही संतांचा समागम करा, वाया जाणार नाही.
गोड दृष्टांत देतो तुम्हाला, ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर नावाचं एक शहर आहे, त्याला खेडही म्हणतात. त्या राजगुरुनगरपासून 15 किलोमीटर अंतरावर कडूस नावाचं गाव आहे. ध्यान देऊन ऐका. त्या कडूस नावाच्या गावात गंगाराम मावाळ नावाचा एक माणूस आहे. त्या गंगाराम मावाळचं म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे. काय झालं, रात्री एक मोठी म्हैस 12 लिटर दूध देणारी तीन रातच्यात दावं तोडून पळून गेली. पळून गेल्यानंतर बायको उठली, बायकोनं पाहिलं म्हैस नाही. जागा केलं महाराजाला, महाराज उठा, आपली म्हैस नाही कोट्यात. म्हशीचा मेळ लावा. त्यानं गुळणा केला आणि म्हैस पाहायला निघाला. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, म्हशीचा काही पत्ता लागेना. याला विचार का, आमची म्हैस पाहिली का, त्याला विचार, म्हशीचा पत्ता लागेना. दुपारची 2 वाजली. चालत 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 एका डोंगरापाशी आला. डोंगरावर भयानक गवत होतं, हिरवगार. तर डोंगरापाशी एक माणूस उभा होता. विचारलं, म्हणले राम राम का हो, कुठलचे? म्हणले अमुक अमुक गावचे. तुम्ही? म्हणले मी कडूच आहे. काय नाव? गंगाराम मावळ. कसं काय येणं केलं? अहो म्हणले म्हैस हरपली हो आमची, दावं तोडून गेली. भली मोठी म्हैस आहे म्हणले, पाठीमागं शिंगा आहे, हा चांगली मोठी आहे, 12 लिटर दूध देणारी आहे, गळ्यात घंटी आहे, मोहरकी आहे, पांढरं शेपूट आहे. अशी शेपूट आहे, अशी म्हैस आहे, पाहिली का? तो म्हणला मी नाही पाहिली, पण हे हिरवागार डोंगर आहे म्हणले, हा चारा पाहून भांबावते जनावर गेला असं. जा म्हणले वर. तो गंगाराम मावळ म्हणले आता ताकद नाही, चालू चालू थकलो म्हणले, आता वर नाही जाऊ शकत. नसली म्हैस तर पुन्हा बेजाऱ्या. तो माणूस म्हणला वर जर म्हैस असेलच आणि जर नसेल तर वर एक महाराज आहे, तुकाराम महाराज नावाचे. लोक म्हणतात ते फार मोठे महाराज आहे, सिद्ध अवस्थेला पोचलेले आहेत. त्यानं काही सांगितलं की ते माहिती होती. त्यांना विचारा. त्याला वाटलं नाही म्हैस सापडली तर तुकाराम महाराज तर सापडतील. म्हणून तो गंगाराम मावळ त्या डोंगरावर चढला. तो डोंगर भामचंद्र होता. त्या भामचंद्रावर गेला आणि गेल्यानंतर तुकाराम महाराज भजन करत होते, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. भजन जोऱ्यात चालू झालं. तुकोबरायचे डोळे लागले. भजन सुरू झालं. विठोबा रखुमाई गोड भजन चालू होतं तुकोबरायचं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन चालू होतं. हा गेला आणि तुकाराम महाराज हात धरला आणि जागे केलं. ओ महाराज, ओ महाराज. तुकाराम महाराज जागे झाले. ऐका बरं, जागे झाले, डोळे उघडले. तुकाराम महाराजाला आनंद झाला की अरे एवढ्या कीर जंगलामध्ये मला कोणीतरी पाहायला आलं. नक्की मला देव विचारायला आला असेल, ज्याचा त्याचा स्वभाव असतो. हा तुकाराम महाराजाला मला देवच विचारायला. भजनी एखाद्या गावात गेले की त्यांचा स्वभाव आहे, ते मंदिर टाळ विनाच पाहतात. हा त्यांचा काय स्वभाव आहे. मंडपावाले सिस्टीमवाले एखाद्या गावात गेले की गावाची लोकसंख्या मापतात. की राव गाव मोठं आहे, या गावात नाही काही तर 25-30 लग्न होत असतील. हा त्यांचा काय स्वभाव आहे त्यांचा, आहे का नाही? हा त्यांचा स्वभाव झाला. हे जरा जड जात असेल झोपं सांगतो. सुतार जर सकाळी डबा घेऊन संडासला जरी निघाला नदीनं काठानं तर तो खाली पाहत नाही, तो असा वर पाहत चालतो. याचं जाणखोड होतं, याचं रुमणं होतं, याचं काय होतं असुरबा माऊली? हा जू होतं. हा त्याचा काय स्वभाव आहे. तसा तुकाराम महाराजाचा स्वभाव आहे की ज्या अर्थी कोणीतरी आलं त्या अर्थी देव विचारायला आला असेल. तुकाराम महाराज म्हणले बोला बोला, विचारा विचारा, काय विचारायचं विचारा. तुकाराम महाराज आनंद झाला की देवच विचारतो का करणं. ते म्हणला महाराज अशी शिंगाई मांग. हा भली मोठी आहे महाराज, मोवरकी आहे महाराज, गळ्यात घंटी आहे, पांढरं शेपूट आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणले काही ना क्या चाहते हो. अरे तुला विचारायचं काय? म्हणले म्हैस म्हैस. अरे म्हणले येडपटा, मी का म्हैस पाहायला बसलो का इथं? हा काय विचारतो? म्हणले महाराज मला बाकी माहीत नाही, खालच्या माणसानं सांगितलं तुम्हाला कळतं, तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत इथून मी जाणार नाही, म्हैस सांगा. तुकाराम महाराज वाटलं जास्त जरी यानं वेळ घेतला ते आपल्याला भजन करू देणार नाही, बोर करल कीर करल, याला सांगून मोकळं व्हावं. मग तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, म्हणले जाय तुझ्या कोठ्यातच म्हैस आहे. सहज बोलले तुकाराम महाराज. सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. साधूच्या सहज बोलण्यात कल्याणे आणि आपल्या सहज बोलण्यात सत्यनाश. हा गजानन महाराज एका झाडाखाली बसले, चालत चालत आले, उन्हातून अकोला जिल्ह्यात होते.
अकोला जिल्हा जास्त तपतो, चालत चालत आले आणि तहान लागली. एका झाडाखाली बसले. त्या झाडाजवळ कमी एक माणूस काम करतो. त्याला आवाज द्यायला म्हणले, बाबा इकडे ये ना. त्याला म्हणले, काय महाराज? अरे म्हणले, पाणी दे ना, लय तहान लागली. ते म्हणले, महाराज माझाच मिळ नाही, तुम्हाला कुठून देऊ, कुठून देऊ? अरे ते म्हणले, तू काय माणूस आहे, कोणाचा वावर आहे? म्हणले, माझाच आहे. आणि तुझ्या वावर असून, तुझी विहीर असून पाणी देत नाही? इथं विहीर असून मला पाणी द्याय ना तू? अहो म्हणले, महाराज नका त्रास देऊ. हो म्हणले, कोल्डी ठण विहीर आहे म्हणले, पाण्याचा थेंब नाही म्हणले विहिरीत त्या. गजान बाबा म्हणले, येड्यान करू नको, अरे विहीर भरिले, भल्या माणसानं पाणी दे ना, तू भरिली विहीर? अहो म्हणले, विहीर माझी आहे, मला माहिती ना पाणी नाही म्हणून. गजान महाराजांनी सांगितलं, अरे खरंच विहीर भरीला आहे. असं म्हणल्यानंतर पाहाय तर खरी. ते म्हणले, पाहायचं कामच नाही ना, मी मालक आहे ना. कशाचा? विहिरीचा. तुकाराम महाराज म्हणले, तू मालक जरी असला तरी एकदा पाहाय तर खरी. खरंच गेला आणि पाहतो तर विहीर गच भरली होती. गजानन महाराजाच्या सहज बोलण्यात महाराज हित. कोणाचं? विहिरीचं. हां, साधूच्या सहज बोलण्यात कल्याण आहे, आपल्या सहज बोलण्यात सत्यनाश. आता मागच्या वर्षी आमच्या गावात सोयरीक झाली. पोरगी पाहायला आली. म्हणले, पसंत आहे. नवरीचा बाप म्हणले, पहा मी काय हुंडा देऊ शकत नाही. हा नसू द्या, पसंत आहे. हां, आता जास्त नाटकच करायचे नाही नवरदेववाले, होच म्हणायचं काय बी. म्हणले, हुंडा नाही. नसू द्या नाव. म्हणले, हुंडा? म्हणले, ते फक्त लग्नाला हो म्हणा. अहो ते म्हणजे कसं हो म्हणा, ते मंडपवाल्याचे पैसे बिले आम्ही लावतो, हो म्हणा. ते म्हणले, सगळं खरं आहे पण आमचं गहू नाही, आमच्या घरी काय नाही. म्हणजे पंगत आहे, आम्ही करतो, फक्त काय म्हणा, हो म्हणा. अहो ते म्हणले, ते सगळं होईल पण मग त्या नवरीला कपडे गिपडे, तिच्या अंगावर दागिने, आमच्याकडे ते नाही. अहो नसू द्या, ते आम्ही आणतो, फक्त काय म्हणा, हो म्हणा. नाही म्हणले, ते झालं पण आमच्या घरच्या मंडळीला साडी लागल, तिच्या आमच्या मायला लुगडं लागल, आणि मग ते ते आम्ही आणतो. इतकी बेश्रम पाहुणे नसावं, पोरीवाल्याला इतकी बेश्रमपणा करू नका. हां, काही काही पोरीवाले याच्यापेक्षा खाली आलेत, याचं वाईट वाटायला लागलं मला आज. इतकी येड्यांना करू, इतकी बेश्रमानी करू नका. काळ बदलत असतो, ध्यानात ठेवा. जसा पोरावळ्याचा काळ जसा तुमचा आला तसा तुमचाही काळ संपणार आहे. इथं जो कांदा 70 रुपये किलो आहे, तो कांदा 10 रुपये किलो कोणी घेत नाही. काळ असतो जास्त त्याचा. आज सध्या काळ आहे माझा, मला फुल कथा आहेत, फुल कीर्तन आहेत, टीव्हीवर कार्यक्रम चालू आहेत माझे. हा माझा काळ आहे, मग असाच राहणार आहे का? हां, सध्या जी टॉकीजवर आहे, चित्रमंदिरवर आहे, प्रत्येक ठिकाणी कीर्तन आहेत माझे. पण असाच काळ राहणार आहे का? नाही. अजून 5 वर्षानं कोणी मला जय हरीसुद्धा करणार नाही. मी फोन करतो त्याला, मी अनिल महाराजचे की बोलतो, मी चांगलं कीर्तन करतो, घ्या ना. ते म्हणले, बाबा तुमचं मेळ खात नाही आता, तुम्ही इठ्ठल इठ्ठल म्हणत नाही, तुम्ही इठ्ठल इठ्ठलचे दुसराच शब्द येतो, इथल्ला इथल्ला इथल्ला. तुम्ही तिथल्लाच राहा ना, आम्हाला इथल्लच राहू द्या. काळ असतो प्रत्येकाचा, लय उडू नका. इथं सगळ्या याचा गुंडाळलंय तुमचं. काय घेऊन बसले? सोन्याची ज्याची लंका होती त्याची जळली आणि एकाची बुलडी. रावणाची जळाली आणि कृष्णाची बुडाली. तुमच्याकडं सोनं किती घे? खुळखुळा. हां, एक गहू पोत, एक 7 पीस, एखादा चपला, एखादा बूट हारा असेल, याच्यापेक्षा काय? त्यातच बाई सांगा मी कशी दिसते काय नाही. चला ऐका, घडी जोऱ्यात पळा लागली. ऐका, काय कुठं होतो मी? तुकाराम महाराज म्हणले, जाय तुझ्याच कोट्यात म्हैसे. सहज बोलले. अरे ते दृष्टांत राहिलं नाही का, सोयरीकेला आले लोक. ते टाईम जास्त झाला की मग सूचना बंद होते. ऐका ऐका ऐका, एवढं सांगतो. मग पाहुणे पाल आले, म्हणले चालतं. म्हणले पुरीच्या माल नसू द्या, म्हणले सगळं आम्ही करतो, फक्त काय म्हणा, हो म्हणा. ते म्हणले हो. म्हणले फोडा सुपारी. म्हणले सुपारी बी नाही आमच्याकडं. नवरीचा बाप म्हणले खिशातच आलेले. त्याने खिशातली सुपारी काढली, फोडा म्हणले. फोडली. म्हणले सोयरीक पक्की? म्हणे हो. म्हणले तशी नसती पक्की, मग काहीतरी शिदरी करून द्या. ते म्हणे कशाची करावं? म्हणले 2 पोळ्या टाका, 5 पोळ्या टाका, त्याच्यावर शिरान 2-4 भजी द्या, झाली शिदरी. मग बाई म्हणे मी लगेच पोळ्या करते. पाहुणे म्हणे पोळ्या उसरा आम्ही बाहेरून येतो. सहज बोलणं. ते डबं घेतले ना आपले नादाळच्या काठी यायला लागले इकडं. एक जण नदीवरची मोटर बंद करून गावातला माणूस घराकडे चालला. म्हणले कुठलचे पाहुणे? म्हणले अमुक अमुक गावाचे. कुठं आले होते? म्हणले तुमच्याच गावात आलतो या. आणि कुकू लागेल दिसतं म्हणे. अक्षदा लाग झालं काय कुठं? म्हणले हो. म्हणले कोणाच्या? म्हणले ते अनिल महाराजचे की नाही का, तशा घरा शेजार नाही का ते घर, त्या पोरीचं आणि आमच्या पोराची सोयरीक झाली. बरं बरं बरं. कसं काय झालं? अवले मस्त चांगलं झालं, संपला विषय. पाहुणे त्या गावातल्या माणसाला म्हणतात, हां तुम्ही याच गावचे का? मग हो. पाहुणे म्हणतात त्या गावातल्याला, हो याच गावचा. बरं बरं बरं. आणि कसं काय मग पोरीचा बाप? येईल नाही काम पाहुणे आलं.
येईल ते पोळ्या उसर गप्पा करायच्या. त्याला काम आहे. त्याने विचारलं म्हणले कसं काय पोरीचा बाप? तो गावातला म्हणून भाऊ लोकायचं काय बा चांगली लोक आहेत ते देव माणसं आहेत. बरं 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 बरं. आणि तिचा चुलता चुलती ते म्हणले तेही चांगली आहेत. असं का? बरं बरं बरं. आणि त्या पोरीची माय पोरगी असं म्हणल्यावर तो गावातला माणूस म्हणे आपण जर शिल्लक बोलू आणि जर का सोयरी इचकली तर दगड कोणाच्या घरावर? आपल्या. ते म्हणे बोलण्यात मजा नाही. ते म्हणे पा तुमचं कुकू लागलं, टिळा लागला, सगळं लावलं, पोळ्या तयार व्हायला लागल्या आणि पोरीची माय आणि पोराचा बाप ह्या पा ती पोरीची माय आणि ती पोरगी आपल्याला काही माहीत नाही. ते घरी गेलं. ते घरी गेलं सहज बोललं का नाही? ते सहज बोललं सहज. तसंच घरी गेलं. ते पाहुणे आणि डबे तिकडेच फेकून दिले. पुन्हा वापस नाही आले. मजाक नाही करत. ज्याला विश्वास नसेल माझ्यासोबत चला. त्या पोळ्या आणि शिरा अजून तसा आहे. आपल्या सहज बोलण्यात सत्यनाश आहे आणि साधूच्या सहज बोलण्यात कल्याण आहे. हे साधूचं जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणले जाय तुझ्याच कोठ्यात आहे काय? हे खरंच गेलो पाहतो तर कोठ्यात म्हैस. कोठ्यात म्हैस. बायकुल म्हणे अगो काय तुकाराम महाराज म्हणले तर तिथून म्हैस दिसली. लय मोठे महाराज म्हणले तिथून म्हैस दिसली. ह्या मावल्या भाविक असतात. बाईनं नवऱ्याकडे तोंड भरून पाहिलं. म्हणले का हो मालक इतके मोठे महाराज? अहो ना म्हणले तिथून तर म्हैस कळली. ते म्हणे असं? म्हणे हो ना. म्हणे का होतं तिथून म्हैस कळली. मग मोठे महाराज आणि तुम्ही पाया पडले असेल ना? मग बाई विचारलं यानं काढले जात नाही कडे मी पायात नाही पडलो. बायको म्हणे तू नवरा आहे म्हणून सांग ना. ते का चापटत खाली पाडलं असतं तुला. बिंडो का एवढा मोठा महाराज त्याला म्हैस सांगितली इथून कळतं आणि तू पाया पडला नाही. रानगाठ्या डोकरात तुझ्या अक्कल आहे का? मनातल्या मनात. हां बायका शिव्या देतात पण मनातल्या मनात देतात. नसीब माणसाला बायकाच्या मनातलं ऐकू येत नाही. धनुले अवघडे नाही तर कीर्तन सोडले असते. कीर्तनकारानं भजन्यानं भजनं सोडले असते आणि सरळ कुंभमेळ्यात गेले असते. ओम नमो नारायण. हां याला कसून शिव्या देतात मनातल्या मनात. अनकाच्या हसतात. त्या म्हणतात खरं आहे महाराज चाल द्या. ऐका बायको बोलली आणि हा गंगाराम मावाळ बायकोचं ऐकलं परत गेला. तुकाराम महाराज हात जोडले. म्हणले महाराज अहो तुम्हाला कोठ्यातली म्हैस दिसती म्हणल्यावर चराचर सृष्टीतला देव दिसत असेल. मलाही देव पाहायचा. तुकाराम महाराज म्हणले ये 13 टाळ वाटले एकच टाळ राहिला. हा टाळ तुला मन भजन. आणि तो तुकाराम महाराजाचा 14वा टाळकरी ठरला. कोण? गंगाराम मावाळ. जर गेले कडुसलं कधी तर फार मोठं मंदिर आहे. पांडुरंगाचं नाही, तुकोबरायचं नाही, गंगाराम मावाळचं. भाऊ 2 टाईम नैवेद्य दाखवले जातो. पण आलं गंगाराम मावाळ. 2 टाईम आरती होते. कोणाची? मला सांगा. गंगाराम मावाळ देव झाले कशामुळं? संगत घडली. कोणाची? तुकाराम महाराज. बरं कोणत्या परीनं घडली? असा काय लेखक हुशार आहेत सगळे मंडळीतले. म्हशीची या परी म्हशीच्या परीनं संगत घडली. वाया गेली का? चला 2 मिनिटात सगळं सांगतो. आता दुसरं उदाहरण. कोणत्या परीनं समागम घडू द्या वाया जात नाही. भागवतात एक उदाहरण आलेलं आहे. त्या मगरीनं हत्तीचा पाय धरला. 1000 वर्ष झाली सोडत नाही. हत्ती म्हणला आता काही जगत नाही. त्याला त्याच्या ताकदीचा अहंकार होता पण पक्का धरला सोडत ना. ते म्हणले मरतो आता. मग देवाचा दावा केला. देव आला. देवानं सुदर्शनानं मुंडकं उडवलं. प्रमाण द्यायला टाईम नाही आता. मुंडकं उडवलं आणि मुंडकं उडवल्यानंतर देवानं हत्तीला सांगितलं तू माझा भक्त आहे तुला वैकुंठात जाय. खाली कोण राहिलं? मगर. मगरीने देवाकडे पाहिलं. म्हणले देवा त्याला वैकुंठात माझा नंबर कुणीकडे? म्हणले तू 1000 वर्ष माझ्या भक्ताला त्रास दिला पाय धरलेस. तुझं कर्म खराब आहे त्यामुळं तू नरकात. एक वाक्य घरी घेऊन जा. एक वेळेस कर्म फार महत्वाचं असतं. एक वेळेस देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल. घरी घेऊन जा वाक्य. साधू संताची भीती नाही बाळगली तरी चालेल. मायबापाची भीती नाही बाळगली तरी चालेल. कायद्याची भीती नाही बाळगली तरी चालेल. पण पाया पडतो कर्माची भीती सदैव बाळगा. कर्म फळ देतोच. हां म्हणले आम्ही वाईट केलं आमचं काय होतं? जिथं रामाच्या बापाला कर्म चुकलं नाही, रामाला कर्म चुकलं नाही, रामाच्या बायकोला कर्म चुकलं नाही. तुम्ही का देवाचे जावई आहे का येऊ आई? हां म्हणून जरा जबाबदारीनं वागा. हां भैतान्यावानी जगू नका. चांगले राहा, चांगले वागा. कर्माचं फळ भोगावं लागतं.
तुम्ही म्हणसाल आम्ही कर्म केलं कोणाला माहिती आहे स्पेशल माणूस ठेवले देवानं चित्र काढायला दररोजचे त्याचं नाव आहे चित्रगुप्त तुम्ही म्हणजे बाई मी लगेच शेंगा चोरल्या कोणालाच माहीत नाही येड्यां करू नको तू दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा चोरल्या देवान फोटो काढा असा फोटो टाकणारे वरी गेल्यावर लोकांच्या वावरातल्या शेंगा चोरतीन का भाजी खाती नाही व हा फोटो ना नाही करायचा तुझे फोटो काढायलाच बसले असं वाटू दे ना का तुम्ही काय काय नाटकं केले काय काय केलं ते तुम्हाला माहीत नाही इतके त्याला माहिती आहे त्याचं कामच तेवढे कटकन फोटो काढतो तो कोण कर्माचा भोग आहे कर्मावर ध्यान ठेवा ऐका चला पुढं देव म्हणला तुझं कर्म खराब आहे तू नरकात जाय त्या मगरीने हात जोडले म्हणले देवा नरकात तर नरकात काय हरकत नाही पण म्हणले मी असं ऐकलं म्हणले कुठं ऐकलं म्हणले पिक्चर पाहिला होता मी देव म्हणे तू म्हणे हो काय पाहिलं पिक्चरात म्हणे मी असं पाहिलं की मरनेवाले की आखरी इच्छा पुरी की जाते म्हणले काय इच्छा आहे तुपली म्हणले माझी इच्छा आहे की सगळे चॅनलवाले वार्ताहर बोलवायचे एक बातमी द्यायची होती शेवटी मरता मरता तेवढी इच्छा पूर्ण करा देव म्हणले कोण बोलवायचं म्हणले सगळे पेपरवाले न्यूज चॅनलवाले बोलवा म्हणले कोणते बोलवायचे म्हणले IBN लोकमतवाला बोलवा आजतकवाला बोलवा G20 4वाला बोलवा बाकी तुम्ही ठरवा आता सगळे न्यूज चॅनलवाले बोलवा आणि पेपरवाले म्हणले देशोन्नतीवाला बोलवा पुण्यनगरीवाला बोलवा सामनावाला बोलवा लोकमतवाला बोलवा सकाळ दुपार संध्याकाळ पासल्या पार झाले पेपर सगळे बोलवा अरे म्हणले बातमी काय द्यायची बातमी ऐका मगरीची किती सुंदर आहे मगर म्हणाली बातमी एवढीच द्यायची की 1000 वर्ष भक्ताचे पाय धरल्यानंतर सुद्धा माणसाला नरकातच जावं लागतं तरी कुणीही भक्ताचं साधूचे पाय धरू नका अन्यथा तुम्हालाही सुद्धा नरकातच जावं लागल कळावे आपली मगर तुम्ही ध्यानावर असाल तर कळल नाही तर जातो घरी मी आता दृष्टांत नाही कळाल तुम्हाला म्हणले देवा अरे कोणत्या का परिणाम होईना मी पाय धरले तुझ्या भक्ताचे किती वर्ष 1000 परी या शब्दावर बोल लागलो मी कोणत्या का परिणाम होईना साधूचे पाय धरा तुम्ही वाया जाणार नाही मगरीनं प्रेमानं पाय धरले का माय नाही ना नाही धरले चला अर्ध्याच मिनिटात दुसरं उदाहरण रामायणातलं उदाहरण सांगतो एक ग्रंथ घेतो आणि थांबतो म्हणजे कौरव घेतो बस थांबतो जाता कारण मला एक कथा आहे कीर्तन आहे दररोज शेवटचं उदाहरण मला सांगा वाल्यानं नारदाला समागम केला नारदाचा कोणत्या परी प्रेमाची परी कोणत्या परी केला वैराची परी क्वालर धरली त्या नारदाची नासा उचलला नारद आणि चाकू हातात चल निकाल पैसा माल निकाल माल चल निकाल माल ते बोलले माल नाही रे मत जोड विनायन चिपळ्या भास्कर चिपळ्या निना क्या है इनान चिपळ्या माल निकाल आता मार डालेंगे निकाल ते म्हणले अहो खरं सांगतो काय पैसे नाही माझ्याजवळ मी भजने आहे टाळकरी आपलं विनांत काय नाही मत जोड वाल्या म्हणले पाठीमाग पाय 7 राजनं भरलेत 8वा राजन मांडला एवढा दगड टाकणारे तुम्ही आला की पैसा निकाल आता खूप सुनत देईल नारद म्हणला ऐकावं म्हणले अहो मी भजने आहे म्हणले कीर्तनकार स्कॉर्पिओत गेला म्हणले 4G तुम्हाला नाही कळणार लवकर काही विनोद 4G असतात ते कळायला सकाळी कळतात ते चला सकाळी कळेल तुम्हाला मला माहिती बऱ्याच जण नाही कळला देव कधी 4G कधी 5G विनोद असतात ते कळायला सकाळी कळतात काही डबे घेऊन जातात खाली आणि मग एकलेच असतात ते म्हणतात खाऊन असं लागला अरे रात्री महाराज काय म्हणला होता अरे हाय भल्या माणसात काय खरे चला ऐका मला सांगा नारदाला समागम घडा वाल्याला कोणत्या परीनं वैराची परी अरे काय फार काय हुशार लोक आहेत राव वैराची परीनं समागम घडला वाया गेला नाही कोणत्या परीनं समागम घडू द्या संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती फक्त समागम आणि एखादी परी या 2 शब्दावर बोललो टाईम संपला टायमाच्या वरी वक्त्यानं बोलू नये झालेली सभा भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित अतिशय गोड नियोजन हे ट्रस्ट हे अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी यांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी करतायत सर्वांना धन्यवाद सर्वांना विशेष धन्यवाद आणि जाता जाता दुसरा धन्यवाद असा हा परमार्थिक सोहळा आहे तुमच्या सर्व मायबापाला विनंती करतो हे टिकलं पाहिजे
यासाठी वर्गणी असेल, आर्थिक स्वरूपाचं दान असेल, सगळेजण करा. इथं फार मोठा भंडारा आहे. त्या भंडाऱ्यामध्ये प्रत्येकजण सेवा करा. कोणी पुऱ्याची सेवा करा, कोणी कशाची सेवा करा. इथं केल्या जाणारी सेवा ही साक्षात महादेवाची सेवा आहे. किंतु परंतु सांगू नका, सगळेजण सेवा करा. पुनश्च एकदा गायक, वादक, मृदंगाचार्य, विनेकरी, पारेकरी, चोपदार आणि ही सुंदर मोबाईलवर चाललेली शूटिंग, या दादाले धन्यवाद, विनेकरी बाबाला धन्यवाद, सुंदर साऊंड सिस्टीम, सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानदेव तुकाराम ओलांडेश्वर भगवान की जय.